आदिवासी विकास विभागांतर्गत अमरावती येथील अपर आदिवासी आयुक्त कार्यालयातील रिक्त पदे, प्रलंबित नियुक्त्या आणि आदिवासी कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा मुद्दा विधान परिषदेत आमदार सुलभा खोडके यांनी उपस्थित केला. रिक्त पदांमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केली. प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना सुलभा खोडके म्हणाल्या की अमरावती ATC कार्यालयाचा आढावा घेऊनही अनेक महिने उलटले तरी महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजासाठीच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की आदिवासी कल्याण विभागातील अनेक शिक्षकांच्या नियुक्तीच्या फाईल्स पूर्ण असूनही अद्याप नियुक्ती आदेश जारी झालेले नाहीत. या फाईल्स नेमक्या कोणत्या टप्प्यावर अडकल्या आहेत याची माहिती सरकारने सभागृहाला द्यावी. यासोबतच विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रियेतील विलंब आणि कामांच्या अंमलबजावणीबाबतही चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मध्ये हा सगळ्यात आदिवासी विभागाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण म्हटलं आहे की ATC, मी या ठिकाणी मंत्री महोदय गेल्या 2010 पासूनचा जर आढावा घेतला अमरावती ATCचा तर 1 वर्ष 1.5 वर्षाच्या वर एकही ATC अधिकारी आतापर्यंत टिकला नाही आहे. मग आता आपण नियुक्ती केली, मग आता तुम्ही 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष जर ठेवत असाल तर हे आदिवासींच्या ज्या काही योजना आहे त्या कशा राबवल्या जाणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि दुसऱ्या नंबरचा जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये 500 कोटीचं बजेट आहे, 12 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे, 7 लाखाहून अधिक आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी आपण सांगितलं की ज्या कल्याणकारी योजना येतात त्या आपण राबवल्या जाते. परंतु या ठिकाणी ह्या योजना राबवत असताना फक्त टेंडर प्रोसेस गेल्या अनेक वर्षापासून झालेली आहे. मुख्याध्यापकाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी अंडी असेल, केळी असेल, दूध असेल, वसतिगृहाला पुरवण्याचं काम चालू आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणाचा काळा हात आहे हा सुद्धा सांगावा, कारण टेंडर प्रोसेस ही थांबवणे ही खऱ्या अर्थानं शास्त्र. मला 2 प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहेत आणि ते सुद्धा झालेले नाही, याचासुद्धा आपण चौकशी करणार का? त्यासोबतच खऱ्या अर्थानं शिक्षकांचा, कारण शाळा चालू झाल्या, 300हून अधिक शाळा आहे, वसतिगृहाचं नियोजन, या ठिकाणी शिक्षकांची भरती नाही, कर्मचाऱ्यांची भरती नाही, टेंडर प्रोसेसमध्ये आहे आणि आता त्याच्यामध्ये सांगितलं जाते की त्या ठिकाणी असणारे शिक्षक आहे त्यांचे फाईल पूर्ण झाली आहे पण अजूनही त्यांची ऑर्डर काढली नाही. हे कुठे अडलेली आहे हे सांगावं. आणि आपण बघतोय की या ठिकाणी 12 जिल्ह्याचा ज्याचा अधिकार आहे, आपण अमरावती आणि नागपूर एकाच अधिकाऱ्याकडे 6 महिन्यापासून जात आहे, तिथे कुठे काम होत नाही, प्रभारी अधिकारी येतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या जो विद्यार्थ्यांचं नुकसान होते, वसतिगृहाचं नुकसान होते. मग आता आपण सांगितलं नियुक्ती केली आहे गोयल साहेबांची, हे किती दिवस राहणार? हे 3 वर्ष राहणार की नाही राहणार याचं आपण शासनाने उत्तर द्यावं. यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी सांगितले की अमरावती ATC मधील पदे नियमानुसार पूर्ण वेळ भरली जातील आणि रिक्त पदांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन आवश्यक ती कारवाई करत आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय आश्रमशाळा, विविध विकास प्रकल्प आणि खरेदी प्रक्रिया या राज्यस्तरावर नियमानुसार राबविल्या जात असून अनियमितता आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. सुलभा खोडके यांनी मात्र आदिवासी समाजाच्या हिताच्या योजनांमध्ये कोणताही विलंब होऊ नये आणि प्रलंबित नियुक्त्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी पुन्हा एकदा सभागृहात केली. सुलभाताईने जो प्रश्न विचारला अतिशय महत्त्वाचा आहे. ATC 100% पूर्ण वेळ राहणार आहे. जेवढा कालावधी शासनाने ठरवला तो कालावधी तो पूर्ण करणार आहे. सोबतच आपण 500 कोटी रुपयाच्या अनुषंगाने बोललात तर प्रकल्प स्तरावर आपल्या ज्या योजना राबवल्या जाते तर सर्व प्रकल्प अधिकारी जे आहेत ते प्रकल्प अधिकाऱ्याच्या माध्यमातून काम केले जाते आणि कुठल्याही अनियमितता नाही. म्हणजे विद्यार्थी शासकीय आश्रमशाळा सुरू झालेल्या आहे, त्या ठिकाणी प्रकल्प स्तरावर आम्ही सर्व खरेदी होते. आता राज्यस्तरावर ज्या खरेद्या होते, तुम्ही दूध वगैरे जे बोललात ते राज्यस्तरावर होते, त्यामुळे तो ATC लेवलचा राहिला नाही. आणि आता भोजन जे आहे आम्ही आश्रमशाळे लेवलला दिलं असल्यामुळे त्या प्रकल्प अंतर्गत काम असल्यामुळे त्यामुळे ATCमुळे कुठलंही काम अडत नाही, कारण ते सहनियंत्रण पद आहे, मॉनिटरिंग पद असल्यामुळे त्याच्यामुळे कुठलंही काम थांबलं बा असा प्रकार घडलेला नाही.